नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अनदर अमेझिंग मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजेच मिरर टेक्निक. तर मॅनिफेस्टेशन करताना बऱ्याचशा टेक्निक्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण विजन बोर्डबद्दल व्हिडिओ बनवली होती, त्याच आधी आपण होपनोपनोबद्दल व्हिडिओ बनवली होती. होपनोपनो ही हीलिंग टेक्निक आहे, बट स्टील तुम्हाला मॅनिफेस्ट करायला हेल्प करते. देन देर इज अ 369 टेक्निक, देन देर इज अ वॉटर मॅनिफेस्टेशन. अशा बऱ्याचशा टेक्निक्स आहेत ज्या आपण यूज करतो मॅनिफेस्ट करायला. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की जी गोष्ट आपल्याला हवी आहे ते आपण युनिवर्सला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्या सांगताना आपण आपले जे 5 महाभूत आहेत, पंचतत्व आहेत, त्यांची मदत घेतो. म्हणजेच काय, जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. ठीक आहे, हे पूर्ण जी सृष्टी आहे ही या 5 महाभूतांवर अवलंबून आहे, आणि त्याचप्रमाणे आपली वास्तूसुद्धा. मग वास्तूमध्ये असलेल्या बऱ्याचशा गोष्टी किंवा देव आहेत त्यांची आपण मदत घेऊन आपण बऱ्याचशा गोष्टी मॅनिफेस्ट करू शकतो. तर त्याच पद्धतीने विजन बोर्डची आपण इन्फॉर्मेशन दिली होती लास्ट टाईम. जसं वेस्टमध्ये विजन बोर्ड लावलं किंवा कोणती गोष्ट ठेवली की ती मॅनिफेस्ट होते लवकर, कारण तिकडे जो देव आहे तो आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतो. तर त्याच पद्धतीने आज आपण मिरर टेक्निकवर बोलणार आहोत. मिरर टेक्निक, जसं मी म्हणाली, मिरर म्हणजे आरसा, राईट. आरशाला यूज करून आपल्याला आपले मॅनिफेस्टेशन्स पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, तर ही टेक्निक फार सोपी आहे, फार इझी आहे. दिवसामधले फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनटं लागणार आहेत. ठीक आहे, तर ह्या टेक्निकसाठी लागणार आहे तुम्हाला फक्त आरसा, जो प्रत्येकाच्या घरात असतो, आणि खूप सोपी आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, 4 स्टेप प्रोसेस आहे, ती मी तुम्हाला सांगते. एक्झॅक्टली अशीच करा. 2 ते 3 मिनटाची प्रोसेस आहे, पण खूप इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल आहे. तर बरं, आरसाच का? तर त्याचं कारण असं आहे की आरसा हे जलतत्व आहे. जलतत्व, जसं मी सांगितलं की आपल्या शरीरामध्ये 70 ते 80% पाणी आहे, आणि त्यामुळे काय होतं, जसं पौर्णिमेला आणि अमावस्येला तुम्हाला माहितीच असेल की जशी चढती आणि उतरती समुद्राला लागते, त्याचप्रमाणे बऱ्याचशा लोकांवर, मनावर त्याचा इम्पॅक्ट होतो, आणि आपल्या शरीरावर, आपल्या मनावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो. तर त्याच पद्धतीने आपण द क्वालिटी ऑफ वॉटर आपण जे पितो त्याचाही आपल्या शरीरावर इम्पॅक्ट होत असतो. म्हणून पाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि 70% जसं सृष्टीवर पाणी आहे तसंच आपल्या शरीरात पाणी आहे. आणि पाणी असं आहे ना की ती एनर्जी ॲब्झॉर्ब करतं. म्हणजे पाणी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे ना, त्याची सगळी एनर्जी तो ॲब्झॉर्ब करतो आणि तो त्याच्यासारखा बनतो. म्हणून आपण म्हणतो की पाण्याला रिचार्ज करा, पाण्यावर आपण अफर्मेशन्स देतो पॉझिटिव्ह, जेणेकरून ते पाणी प्याल्यानंतर आपल्याला चांगले रिझल्ट्स येतात. म्हणून आपल्याला आरशाला यूज करायचं आहे ह्या टेक्निकसाठी. ओके, बिकॉज इट्स अ जलतत्व. म्हणून काय करायचं आहे, सकाळी सर्वात पहिलं उठल्यावर आपल्याला, जर तुम्ही स्वरविज्ञान फॉलो करत असाल तर त्या पद्धतीने आपली जी नाडी ॲक्टिव्ह आहे त्याने आपल्याला पाऊल जमिनीवर ठेवायचं आहे. आता आपण स्वरविज्ञानवर एक्झॅक्ट डिटेलमध्ये नको जाऊया, बिकॉज तो खूप एक वेगळा मोठा टॉपिक आहे. तर जी नाडी तुमची ॲक्टिव्ह आहे त्याच्याने तुम्हाला पाऊल ठेवायचं. नाडी ॲक्टिव्ह म्हणजे सिम्पल एक गोष्ट सांगते, आपल्या 2 नाकपुड्या आहेत, ज्या नाकपुडीमधून जास्त श्वास बाहेर येतो आहे ती नाडी तुमची ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, इडा आणि पिंगला, त्यातली एक नाडी तुमची ॲक्टिव्ह असेल. जी नाडी ॲक्टिव्ह आहे, जिथून, ज्या नाकपुडीतून श्वास जास्त बाहेर येतो, त्यातूनच पहिलं पाऊल टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला मदत होते की येणारा दिवस आपला खूप चांगला जातो. ठीक आहे, तर हा त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे. ॲक्टिव्ह नाडी म्हणजे जीव आहे तिथे त्या नाडीमध्ये. ठीक आहे, म्हणून तो पाऊल आपण पहिला टाकायचा. त्यानंतर आपल्याला पहिल्या जाऊन आरशासमोर उभं राहायचं आहे. आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्याला एक छानशी स्माईल द्यायची आहे, पहिला पॉईंट. आणि स्माईल दिल्यानंतर आपल्याला थँक्यू बोलायचं आहे आपल्या परमात्म्याला की आजचा हा दिवस दाखवल्याबद्दल, आणि त्याचबरोबर मला छान स्वस्थ ठेवल्याबद्दल, आणि माझ्या सर्व शरीर व्यवस्थित चालू आहे, आणि त्याचबरोबर मी सुखरूप आहे, आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ह्या घरासाठी जेवढं तुम्ही थँक्यू बोलू शकता तेवढं आपल्याला सुरुवात कंपॅशननी करायची आहे. ठीक आहे, तर पहिला अर्धा सेकंड आय कॉन्टॅक्ट करायचं आहे स्वतःचा, स्वतःबद्दल, आणि स्माईल द्यायची आहे. त्यानंतर दुसरे 30 सेकंड्स आपल्याला थँक्यू बोलायचं आहे परमात्म्याला. काही गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू बोलू शकता, घरासाठी, आता हा दिलेल्या वेळाबद्दल, तुम्ही आज उठल्याबद्दल, तुमच्या हेल्थसाठी, राईट. तर ह्या पद्धतीने आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवाला सांगायच्यात आपल्या मनातल्या गोष्टी, की मला ही गोष्ट हवी आहे, किंवा ह्या माझ्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, आणि त्या आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये सांगायच्यात. फॉर एक्झाम्पल, लेट्स से मला कार हवी आहे, तुम्ही सांगेन की थँक्यू देवा, मला ही कार दिल्याबद्दल, आणि ती कार आज माझ्या घराच्या बिल्डिंग खाली उभी आहे, आणि मला त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. त्याच्यातून मी माझ्या आईला घेऊन फिरायला जाते, आणि आम्ही दोघी खूप शॉपिंग करतो, खूप आनंद आम्हाला वाटतो त्या गाडीमध्ये. म्हणजे गाडीच नुसती नाही, पण त्या गाडीमुळे कुठचा आनंद तुम्हाला फील होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आणि दॅट इज वेअर मोस्ट ऑफ द
मॅनिफेस्टेशन्स फेल होतात. तर गोष्ट नाही मागायची आहे, त्या गोष्टी मिळाल्यानंतर मला काय वाटेल किंवा मी काय करेन त्या गोष्टीबरोबर हे आपल्याला युनिवर्सला सांगायचं आहे. अँड दिस इज द जिस्ट ऑफ मॅनिफेस्टेशन, जे बरीचशी लोक नाही करत. मला गाडी हवी, गाडी हवी, गाडी हवी करून देवा गाडी कधीच देत नाही. पण ती गाडी भेटल्यानंतर मला किती आनंद होणार आहे आणि मी काय करणार आहे ती गाडी घेऊन. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्लॅन असतील ना, तेव्हा युनिवर्स विचार करतो की येस ह्यांना गरज आहे गाडीची. तर बिलीव्ह मी, आपल्या फिलिंग्स फार इम्पॉर्टंट आहेत कोणत्याही मॅनिफेस्टेशनच्या मागच्या. मग त्या पद्धतीने आपल्याला देवाला सगळ्या मॅनिफेस्टेशन, आपले पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अगेन देवाला थँक्यू बोलायचं आहे. आपल्याला सर्व दिल्याबद्दल, गाडी दिल्याबद्दल. भले गाडी अजून आली नाही आहे पण त्याच्यासाठी आपल्याला थँक्यू बोलायचं आहे. आणि आपल्याला थँक्यू बोलून आजच्या दिवसा माझं खूप सुंदर जाणार आहे असं एक अफर्मेशन स्वतःला द्यायचं आहे की आज माझा दिवस खूप सुंदर जाणार आहे, मी खूप छान दिसते आहे आणि मी अशीच खूप छान दिसत राहणार आहे आणि खूप हसत राहणार आहे. राईट, म्हणजे आपण त्या दिवसासाठी सुद्धा चांगलं मॅनिफेस्ट करणार आणि त्यानंतर आपण आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे. तर ह्याला सिम्पल 2 ते 3 मिनटं लागतात, नॉट मोर दॅन दॅट. आय कॉन्टॅक्ट इम्पॉर्टंट आहे, 30 सेकंड्स. स्माईल, कंपॅशन म्हणजे ग्रॅटिट्यूड, थँक्यू बोलायचं देवाला. त्यानंतर आपल्या मॅनिफेस्टेशन सांगायचे आहेत. त्यानंतर परत थँक्यू बोलून दिवसासाठी आपल्याला मॅनिफेस्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ही मॅनिफेस्टेशन टेक्निक संपूर्ण कंप्लीट करायची आहे. इट इज सच अ सिम्पल टेक्निक बट व्हेरी पॉवरफुल. बिलीव्ह मी, बऱ्याचशा मुलांना मी ही टेक्निक दिली आहे आणि त्यांना त्याचा खूप मदत झाली आहे. तर प्लीज तुम्ही नक्की ही टेक्निक ट्राय करा आणि तुमचे जे एक्सपिरियन्सेस असतील ते आमच्याबरोबर शेअर करा आणि जेणेकरून आम्हालाही खूप उत्स्फूर्तता भेटेल अजून अशा व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची. आणि ही टेक्निक खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि बरेचसे जे मोठे मोठे काउन्सिलर्स आहेत तेही टेक्निक देतात. तर ही टेक्निक माझ्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी प्लीज ट्राय करा आणि तुमचे कमेंट्स नक्की आमच्यापर्यंत मला सांगा. सो थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.